घालू लोटांगण महाद्वारी आणि कसायासन करीन धरियास होईन उदास सर्व भावे हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्षा माघरी कामारी हे दासी मोक्षा माघरी कामारी हे दासी होया सांगोईसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. त्याचा माईक बदलला एक सेकंड, माझी शिट्ट्या बंद करा. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रलीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. इकडून थोडासा आवाज कमी येतो. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यांधकारां पहा हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदं शारदां. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत कीर्तन रूप
राष्ट्रभूषण, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, वारेकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे. माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत व्यवस्थित? पाठीमागच्या मंडळीला दादा थोडा माझा आवाज बसलाय, तुम्ही याचा आवाज थोडा मोकळा द्या. ऐका ना, ही माईक control करा. आणि मशीन मधून आवाज ओढा. का माझं वायरच नाही लावलेलं तिथं आहे ना? विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तू असा थोडा दिन द्यायला. परमपुरुष परमात्मा परम आराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने संत श्री जगद्गुरु जनार्दनजी स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी आयोजित भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम महिला सप्ताह जागर श्री शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी ज्या पावन भूमीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले ते काशी विश्वनाथ मंदिर, परमपूज्य कचरू बाबा यांचा मळा, जनार्दन नगर, चांभारवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी समस्त पंचक्रोशीच्या मार्गदर्शनाने आणि आधिपत्याखाली सर्वांच्या कुशल नेतृत्वाने आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. अजूनही माझा आवाज मला व्यवस्थित येत नाही. राहुल, अरे बंद आहे. हरी 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 आवाज कोण कसा हरी हरी बरं पहिला दे माईक, पहिला दे माईक, कोणता द्या फक्त आवाज व्यवस्थित द्या. हा कमी करायचा आवाज. काय माझ्या नशिबाला हरी विठ्ठल विठ्ठल आणि या महिला हरिनाम
परिवार जनार्दन नगर चांभारवाडी, त्याचप्रमाणे विठखेडा, माटेगाव, कानडगाव, देवपुडी, देवनाळा, ताडपिंपळगाव, सज्जनपूर, देवगाव, रंगारी, सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळी, जय बाबाजी भक्त परिवार आणि विश्वस्त मंडळ पंचकृषी या सर्वांच्या सुंदर आयोजनाने आणि सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा महिला अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या कुशल नेतृत्वाने या ठिकाणी कार्यक्रमाचं सुंदर आयोजन करण्यात आलं ते हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, सर्वांचं प्रेरणास्थान आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्ती पारायण परम आदरणीय योगेशजी महाराज शेजूळ या ठिकाणी समस्त ग्रामस्थ असतील, समस्त पंचकृषी असेल, सर्वांच्या प्रेमास्तव पण ज्यांच्यामुळे संपर्क झाला असे हरिभक्ती पारायण योगेशजी महाराज यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आणि तुमच्या सर्वांचं दर्शन कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला असे हरिभक्ती पारायण परम आदरणीय अभिमानजी महाराज ढाकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्ती पारायण परम आदरणीय ओंकारजी महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव हरिभक्ती पारायण संतोषजी महाराज वाघ गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी सुरुवातीची अत्यंत सुंदर चाल गायली असे हरिभक्ती पारायण शिवाजी महाराज आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व गावकरी भजनी मंडळी, माझ्या पाठीमागे उभे असलेले भालदार आणि चोपदार, बाबांकडे पाहून मी अंदाज बांधते की तानाजी मालुसरी कशी असतील. आणि या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व गान कोकिळा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमच्या मंगलताई गतीर आहेत, योगिताताई हजारे आहेत, राणीताई दौंड आहेत आणि बाकीच्याही दोन तीन ताई उपस्थित. मला काही सगळ्यांचा या ठिकाणी परिचय नाही. आमच्या विनिकारी ताई उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक, मृदंग विशारद हरिभक्ती पारायण ज्यांचा पखवात उभ्या महाराष्ट्राने ऐकलाय असे माझ्या पतींचेच परमस्नेही आणि परममित्र श्री ओंकारजी महाराज कागदे यांनाही मी धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे परिसरातून उपस्थित असलेली सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार या ठिकाणी सर्वांचा मला या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही, पण उपस्थित सर्वच महाराष्ट्रातील रथी, महारथी, अतिरेकी सोडून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी मंडप डेकोरेशन सुंदर आहे आणि साऊंड सर्व्हिस तर अत्यंत उत्तम आहे. दादा, माझा आवाज दिला तर वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद बरं का, आणि माझा आवाज योग्य नाही दिला ना एक साऊंड उडन तुमचा. माझा आवाज द्या. या ठिकाणी मला येण्यासाठी उशीर झाला. मी श्रोतू सज्जनांची आणि मायबापांची या ठिकाणी माफी मागते, कारण आज कथा प्रारंभ करून मला इथपर्यंत येण्यासाठी कथेच्या स्टेजवरून मी जे गाडीत बसले तर पाणी पण नाही पिली मी. डायरेक्ट इथपर्यंत येण्यासाठी मला खूप धावपळ करावी लागली आणि आराम नसल्यामुळे माझा आवाज बसलाय. तर तुम्ही जर आवाज योग्य दिला तर मला बोलता येईल, कारण मला इथं गायनाची अजिबात अपेक्षा नाही. रथी महारथी गायनासाठी आहे. मला फक्त तुमच्या समोर 2 शब्द बोलायचे, तेवढा आवाज माझा व्यवस्थित द्या गड्या. मला तुम्हाला बोलायची वाईट अजिबात हाऊस नाहीये, पण माझा प्रवास प्रचंड झाला. किमान अपेक्षा आहे माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचेल असं तरी किमान आवाज द्या तुम्ही. या ठिकाणी कीर्तनाचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित सर्व YouTube चॅनलचे या ठिकाणी माध्यमातून आलेले सर्वांचे बंधुराज असतील, त्यांनाही मी धन्यवाद देईल. चित्रकार, पत्रकार, सर्व बांधव, परिसरातून आलेली सर्वच श्रोतू सज्जनामध्ये सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, आबाल वृद्ध, प्रथमतः सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. अभंग तुकोबारायचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. या बाबतीत शास्त्राने 3 वर्गाचं चिंतन केले. तुम्ही ऐकताय ना? आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी आणि प्रतिज्ञा कोणी करावी. विठ्ठल विठ्ठल.
पटत नाही, रुचत नाही. मग इतरांची अवज्ञा करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला? शास्त्र सांगते की अवज्ञा करू नका, पण एका विशिष्ट भूमिकेवरती जर परमात्मा प्राप्ती होत असेल ना तर अधर्म केल्याशिवाय राहू नका. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू राजमाता इंदू भरते गेली, राजमाता इंदू भरते गेली. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू राजमाता भरते गेली. विभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने आपल्या पित्याची अवज्ञा केली. प्रभू नारायणाच्या प्राप्ती करता राम कथा तो कितनो ने लिखी, तुलसी जैसी मर्याद कहा. लूसी बसे प्रति कंबन में, काढ़न को भक्त प्रहलाद कहा. लूसी बसे प्रति कंबन में, काढ़न को भक्त प्रहलाद कहा. लूसी बसे प्रति कंबन में, काढ़न को भक्त प्रहलाद कहा. प्रल्हादाने आपल्या पित्याची अवज्ञा केली. प्रभू श्री नारायणाच्या प्राप्ती करता भरताने जन्मदात्या आईची अवज्ञा केली. प्रभू श्री रामाच्या प्राप्ती करता विभीषणाने स्वतःच्या भावाची अवज्ञा केली. प्रभू श्री रामाच्या प्राप्ती करता शास्त्र सांगते की अधर्म करू नका, पण जर एका विशिष्ट भूमिकेवरती जर परमात्मा प्राप्ती होत असेल तर अधर्म केल्याशिवाय राहू नका. विठ्ठल दुसरा मुद्दा चिंतना करता घ्या. आज्ञा कुणी करावी? आज्ञा एक तर वेदांनी करावी, आज्ञा संत महंतांनी करावी आणि आज्ञा देवानी करावी. वेदांची आज्ञा आहे आम्हाला, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही वेदांची आज्ञा आहे. एक गोष्ट सांगू मायबाप, एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, हे माँ बाप की दुआ का असर है. जीवनामध्ये मायबाप खूप गरजेचे. म्हणून वैदिक प्रार्थनेमध्ये पहिला नमस्कार आईला सांगितला, दुसरा नमस्कार पित्याला सांगितला. ही वेदांची आज्ञा आहे. आज्ञा करायची झाली तर आज्ञा देवाने करावी. देव ही आज्ञा करतो. जडजडोनी वाहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिये पावसी अव्यंग निज धाम माझे. आणि संत महंत आज्ञा करतात. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धरा पांडुरंगा.
असं वाटत असेल तर यांना 8 दिवस सांभाळायचं म्हणजे लोकांच्या बजेटमध्ये बसत नाही. पण एवढी सगळी मंडळी एकाच दोरीत होऊन या ठिकाणी 8 दिवस तुम्हाला याच ठिकाणी एकाच वेळी आळंदी आणि पंढरपूर या ठिकाणी अवतरित केलं मायबाप. या ठिकाणी मला असं वाटतच नाही की मी कुठेतरी मळ्यामध्ये कीर्तन या ठिकाणी कीर्तनामध्ये आहे. असं प्रत्येकाला या ठिकाणी अनुभव येतो की आपण स्वर्गात गेलो की काय, आणि स्वर्गातल्या गंधर्वाची गायनाचा आवाज कानावरती पडावा. ज्यावेळी चाल गात होते ना दोघं महाराज, ओंकार दादा वाजवत होते, प्रत्येक जण मंत्रमुग्ध झालेला होता. नकळत हातावरती हात आदळले जात होते. कला ही प्रत्येकाला आवडते मायबाप. आपल्याकडे नाही ना हरकत नाही, लोकांच्या कलेवर प्रेम करायला शिका. विठ्ठल विठ्ठल आली या संसारा उठावी ग करा, शरण जाऊ धारा पांडुरंगा. साधू संत ही आज्ञा करतात. तिसरा मुद्दा समोर घ्या चिंतना करता. प्रतिज्ञा कोणी करावी? प्रतिज्ञा करायची झाली तर प्रतिज्ञा ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी करावी, ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होत असेल अशा ज्येष्ठांनी प्रतिज्ञा करावी. सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये, कारण सामान्य व्यक्तीच्या प्रतिज्ञेला मोल नाही. माझा आवाज येतोय का इकडे पुरुष मंडळीला? मला सांगा, तुम्ही रावण पाहिलाय का हो? पण रावणाला प्रत्येक जण ओळखतो. पाहिलंय का? वा वा, हे ऍडव्हान्स आहे 2022. रावण पाहिला नाही पण रावणाला प्रत्येक जण ओळखतो. त्या रावणाच्या आपण जर प्रपंचाचा विचार केला तर कोटी घरे जेथ काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. थोडस याला ट्रबल द्या, घेऊन द्या. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या, 1 लाख नातू, आणि तुम्ही म्हणता तुम्ही काय सांभाळायला होते का? शास्त्र सांगते ना, आपल्याकडे शास्त्र हेच प्रमाण आहे. मला असं वाटतं योगेश महाराज, ते जर आजच्या लोकसभेच्या इलेक्शनला जर उभं राहिलं असतं तर घरातूनच निवडून आलं असतं. आता रावणाचा प्रपंच आपल्यासारखा नव्हता. आई काँग्रेसमध्ये, बाप भाजपमध्ये, बायको शिवसेनेत, पोरग मनसेत, नवीन आलेली सुनबाई हातात कप बशी घेऊन उभा राहते. तेव्हा त्याला विचार पडतो विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आपल्यासारखं नव्हतं. न फुटणारी मत होती. 80,000 बायका होत्या माईबाप. आता कोणी म्हणतील आम्ही 2-4 केलं तर काय बिघडतं? एका बायकोने आपल्या वर्गाड्या उड्या पाडल्या, दुसरीच्या भानगडीत पडू नका. 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू, आणि आयुष्याची जर गणना केली तर 14 चौकड्याचं ज्याचं आयुष्य होतं, त्या 14 चौकड्याच्या आयुष्यामध्ये रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. मी स्वर्गाला शिडी लावीन, समुद्राचं खारं पाणी गोड करी, आणि सोन्याला सुगंध आणीन. पण या 14 चौकड्याच्या आयुष्यामध्ये त्यातील एकही प्रतिज्ञा रावणासारख्याला पूर्ण करता आली नाही. तर तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला? ऐका मायबाप, थोडा दादा याचा आवाज कडक द्या. यात जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल. स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद प्रतिज्ञा करतात, याला प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतायत नेताजी सुभाषचंद्र बोस, याला प्रतिज्ञा म्हणतात. नाही तर तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें सोना दूंगा. मैं अपनी जान से नहीं दूंगी. अरे बुंदेलखंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी, खूब लड़ी मस्तानी वो तो झांसी वाली रानी थी. मैं अपनी जान से नहीं दूंगी. इंग्रज सरकारला ठणकावून सांगते, झाशीची राणी प्रतिज्ञा करते मायबाप, याला प्रतिज्ञा म्हणतात. आलात तर तुमच्या सहित, आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे. प्रतिज्ञा करतायत वीर सावरकर, याला प्रतिज्ञा म्हणतात. या हिंदू धर्माची निंदा करत असाल ना तर समुद्रात फेकून देईल. स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद प्रतिज्ञा करतात, याला प्रतिज्ञा म्हणतात. मायबाप, प्रतिज्ञा कोणी करावी? ज्यांच्यामुळे आजही प्रतिज्ञेचं नाव घेतलं तर प्रतिज्ञेला ज्यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते, अशा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केला
भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आजही ज्यांचं नाव घेतलं की प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते. मी भगवान परमात्म्याला शस्त्र हातात घ्यायला लावीन, नाही तर निष्पांडवी पृथ्वी करील. प्रतिज्ञा होती मायबाप भीष्माचार्यांची. अशा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करावी. शास्त्राने प्रतिज्ञेचे 5 प्रकार सांगितले. स्वार्थमूलक प्रतिज्ञा, अर्थमूलक प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा, परार्थमूलक प्रतिज्ञा आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा. प्रतिज्ञा करायच्या झाल्या तर पहिल्या 3 प्रकारच्या प्रतिज्ञा करू नका. प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी, अर्थमूलक नसावी, अनर्थमूलक नसावी. प्रतिज्ञा करायची झाली तर प्रतिज्ञा परार्थाची करा, प्रतिज्ञा परमार्थाची करा. विठ्ठल प्रतिज्ञा केली होती दुर्योधनाने महाभारतामध्ये स्वार्थमूलक. सुच्चमग्रे दास्यामी विना युद्धेन केशवा. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती काय, जमीनही मी पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. परिणामी सगळ्या कौरव कुळाचा नाश झाला. म्हणून प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी, प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. आज मला वाटतं जेवढे घोटाळे झालेत, घोटाळे केल्याच्या नंतर काय हाल होतात, एकदा जेलमध्ये जाऊन भेटा त्यांना. प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी, प्रतिज्ञा ही अनर्थमूलक नसावी. अरे जे राहतात भारतामध्ये पण हिताच्या गोष्टी पाकिस्तानच्या करतात. मला वाटतं जे हिंदुस्थानामध्ये राहून भारत माता की जे असं म्हणणार नाही म्हणतात ना, असे लाता मारून बाहेर काढून दिले पाहिजे. अरे भारतामध्ये राहतात पण जर तुम्ही या भूमातेशी प्रेमच करू शकत नाही तर इथं राहण्याचा अधिकार सुद्धा तुमचा नाही. राहतात भारतामध्ये पण मदत पाकिस्तानमध्ये अजिबात चालणार नाही. ही अनर्थमूलक प्रतिज्ञा आहे मायबाप. प्रतिज्ञा करायची झाली तर प्रतिज्ञा परार्थाची असावी. परार्थमूलक प्रतिज्ञा करतात. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे हो नका रान भरी किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका सरपडू घ्या रे तुम्ही. परार्थमूलक प्रतिज्ञा आजही आमच्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये जिचं सुवर्णाक्षरांमध्ये वर्णन केलं जातं, जिला स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणतात. छत्रपती शिवरायांनी जी प्रतिज्ञा केली ना ती स्वराज्याची प्रतिज्ञा, ही परार्थमूलक प्रतिज्ञा होती. विठ्ठल विठ्ठल. आऊसाहेबांनी राजांवरती बालपणापासून संस्कार केले, पाळण्यापासून संस्कार केले. मातीचे हत्ती दिले, मातीचे घोडे दिले, मातीचेच गड किल्ले करून दिले. आणि बघता बघता छत्रपती शिवराय आता माझा आवाज येत नाही म्हणून सगळ्यांनी मोबाईल काढले बरं का. माझा थोडा आवाज दादा चांगला द्या. नाही आवाज आला ना तर मी लगेच जय विठ्ठल करीन गड्या. पाठीमागे मला बडबड करताना दिसतात, याचा अर्थ माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. विठ्ठल विठ्ठल. मातीचेच गड किल्ले दिले. आणि बघता बघता छत्रपती शिवराय 15 वर्षाचे झाले. दादोजी कोंडदेवांच्या समवेत मावळच्या दऱ्या खोऱ्यात फिरत असताना एक मावळ्याचा मुलगा छत्रपती शिवरायांचा मित्र होऊ लागला. यामध्ये तानाजी मालुसरे होते, सूर्याजी मालुसरे होते, हेसाजी कंक होते, दादाजी नरसप्रभू होते आणि बाजी बासलकरांच्या सारखे वृद्धही होते. एक दिवस ही सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली. साऱ्यांनी हातामध्ये बेल भांडारा घेतला. रोहिडेश्वराच्या पिंडीवरती वाहणार. राजांनी सांगितलं, वीरांनो पुन्हा एकदा विचार करा. स्वराज्यासाठी सुलतानाशी टक्कर देणं हे कार्य सोपं नाही. प्रसंगी प्राण जाण्याची सुद्धा भीती. आपल्या म्यानातली तलवार काढली, स्वतःचं बोट कापलं आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवरती केला. साऱ्या वीरांनी हातात बेल भंडारा घेतला आणि रोहिडेश्वराच्या पिंडीवरती वाहिला. सर्वांनी एकदम जय जयकार केला. हर 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 सिंह गर्जना सह्याद्रीच्या साऱ्या दऱ्या खोऱ्या घुमली. आनंदाने शिवनेरीवरची शिवाई माता डोलायला लागली. सह्याद्री मनातल्या मनात हसायला लागला. त्या सिंह गर्जनेने पंढरपुरात पांडुरंग परमात्मा
आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबारांची समाधी आनंदाने डोलायला लागली. देहूच्या राहुळा तुकोबारांनी गळ्यात विना हातात चिपळ्या घेतल्या. रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये भजन आणि नृत्य करायला सुरुवात केली. कारण प्रारंभ क्रांतीचा होता. महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या इतिहासामध्ये ही जी झाली हिला स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणतात. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परमार्थमूलक असावी. मायबाप परार्थमूलक केली प्रतिज्ञा. वयाच्या 9व्या वर्षी भगतसिंगांनी विठ्ठल विठ्ठल जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडलं होतं. एवढी माणसं मारली गेली होती मायबाप त्या ठिकाणी. जवळपास 3,500 ते 4,000चा आकडा आहे. रक्ताने लाल झाली होती ती भूमी. आणि भगतसिंगाचं वय आता 9 वर्षाचं होतं. भगतसिंग त्या रक्ताने लाल झालेल्या मातीमध्ये गेले. चिमूटभर माती आपल्या हातात घेतली, कपाळाला लावली. त्या मातीचं ओठांनी चुंबन घेतलं आणि त्या मातीमध्ये प्रतिज्ञा केली की मा, तुझ्यावरती अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांचा एक दिवस मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंगाचं वय आता 15 वर्षाचं झालं होतं. एक दिवस आईने आवाज दिला, भगत, हा मा, तुझा हात समोर कर. आईने हातावरती 50 रुपयाची नोट टेकवली. भगतने विचारलं, आई, या नोटीचं काय करायचं ग? आईने सांगितलं, दादा, तू मोठा झालास, आम्हाला तुझं लग्न करायचंय आणि या 50 रुपयाच्या नोटेचा तुला बाजार आणायचा. 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग बाजारात गेले. पण त्या 50 रुपयाच्या नोटेकडे पाहून भगतसिंग विचार करतात, जर या नोटेचा मी बाजार आणला आणि जर कदाचित माझं लग्न झालं तर आयुष्यभर मला बाईची सेवा करावी लागेल. भगत, तुझा जन्म एका बाईच्या सेवेसाठी नाही झाला तर या भारत मातेच्या आईच्या सेवेसाठी झाला. 50 रुपयाची नोट घेऊन स्वातंत्र्य क्रांतीच्या लढ्यात सामील झाले. संसदेवरती बॉम्ब टाकला. भगतसिंगाला अटक करण्यात आलं आणि पाकिस्तानातल्या लाहोरच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. 20 दिवसावरती फाशी होऊन ठेवली होती. फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एक दिवस भगतसिंगाची आई, भगतसिंगाची बहीण, भगतसिंगाचे वडील त्यांना लाहोरमध्ये भेटण्यासाठी गेले, जे पाकिस्तानामध्ये. तिथे गेल्याच्या नंतर आईने आवाज दिला, भगत. केस वाढलेले होते, दाढी वाढलेली होती, हातापायांमध्ये बेड्या होत्या. पण आईचा आवाज ज्यावेळी भगतच्या कानावरती आला, मायबाप, आईचा आवाज आणि बाईचा आवाज याच्यामध्ये फरक असतो. कान टवकारले गेले. आवाज दिला, भगत. हो मा. आई गजांच्या जवळ आली. भगतसिंग हळूहळू गजांच्या जवळ गेले. हातापायांमध्ये बेड्या होत्या, गळ्यातून एक पायात बेडी होती. कसे तरी पावलं टाकत ज्यावेळी गजांच्या जवळ गेले ना, ज्यावेळी आपल्या राजवैभवी पोशाखामध्ये मुलाला पाहणारी ती आई, ज्यावेळी त्या कैद्याच्या पोशाखामध्ये स्वतःच्या मुलाला पाहिलं ना, आईचं अंतःकरण भरून आलं. आई डसडसा रडू लागली. भगत, काय अवस्था केली दादा तू? आई रडत होती. मायबाप डोळे पुसण्यासाठी भगतसिंगाचा हात समोर जात होता, पण त्या तुरुंगाचे गज मध्ये आडवेत होते. डोळे पुसण्याचा प्रयत्न करतात. मा, रोना नाही, तू वीरो की माही. अगं, वीर पुरुषाच्या आईला आई रडणं शोभत नाही, तू का रडतेस? रडू दे दादा. भगत, आता माझ्या जीवनामध्ये काय उरलं रे? त्या मुलाशी बोलते जो 20 दिवसांनी माझ्या समोर प्रेत म्हणून पडणारे. दादा, 20 दिवसानंतर जर तुला पाहायची इच्छा झाली ना, तर कुठे शोधू मी तुला? कुठं दिसशील तू मला? त्या मुलाशी बोलते मी, जो 20 दिवसांनी या जगात मला दिसणार नाही. आई, रडू नको. आई, माझी एक शेवटची विनंती आहे ग तुला. बोल माझ्या दादा, काय विनंती तुझी? आई, 20 दिवसांनी जेव्हा मला फाशी होईल ना आई, त्यावेळी माझं प्रेत घेण्यासाठी तू नाही यायचं. काय यायचं रे? एवढं नका कोठं रोज. काय यायचं नाही आई. 20 दिवसांनी माझं प्रेत पडलेलं असेल, मला फाशी होईल, माझं प्रेत घेण्यासाठी माझ्या वडिलांना पाठवायचंस. नको एवढा कठोर होऊ दादा. आई, ऐक माझं. ज्यावेळी मला फाशी होईल ना, त्यावेळी माझं प्रेत घेण्यासाठी तू नाही यायचं, माझ्या वडिलांना पाठवायचं. कारण तू जर माझ्या प्रेतावरती रडत असशील ना आई, तर ते हरामखोर इंग्रज अधिकारी बोट दाखवून म्हणते, अरे पहा, ही भगतसिंगाची माय आहे, कशी रडते. आई, माझ्या जीवनातील तो माझा सगळ्यात मोठा अपमान असेल. आई, कळू देते इंग्रज अधिकाऱ्यांना,
या भारतातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही, या भारतातील तरुणांना त्यांचं कुटुंब महत्वाचं नाही, तर या भारतातील तरुणांना फक्त आणि फक्त त्यांचा देश स्वतंत्र करणं महत्वाचं आहे. आई, कळू देत इंग्रज अधिकाऱ्यांना. कदाचित जर भगतसिंग 70-80 वर्षाची असताना जर कोणी त्यांना गोळी घातली असती आणि कदाचित जर मेले असते, तर त्यांचा मी दृष्टांत या ठिकाणी सांगितला नसता. पण ज्या दिवशी भगतसिंग हसत हसत फासावरती जातात ना, त्यावेळी भगतसिंगाचं वय होतं अवघ 23 वर्ष 5 महिने 26 दिवसांचं. जिंदा देहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जान वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. भगतसिंग या भारत मातेच्या प्रत्येक कणाकणाची शपथ घेऊन जी प्रतिज्ञा करतात मायबाप, ही प्रतिज्ञा होती स्वराज, ही प्रतिज्ञा होती भारत मातेला सुखी करण्याची, ही प्रतिज्ञा होती परार्थाची. प्रतिज्ञा करायची झाली तर प्रतिज्ञा परमार्थाची करा. प्रतिज्ञा परमार्थ मूलक असावी अथवा प्रतिज्ञा परार्थ मूलक असावी. माझे माऊली ज्ञानोबा परमार्थ मूलक प्रतिज्ञा करतात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, किंवा या विश्वाला सुखी करीन मी, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडई का. या संत मालिकेमध्ये असणारे जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबाराय सुद्धा पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. अभंगाची जय नबी धर्म, जय नबी धर्म, जय नबी धर्म, याच साथी देवा, जय नबी धर्म, जय नबी धर्म, याच साथी देवा, जय नबी धर्म,
सांगतात, प्रतिज्ञा करताय, देवा मी जन्म घेईन, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ कशासाठी, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबाने तुम्ही जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात, पण पहिली गोष्ट तुम्हाला येण्याचा अधिकार आहे का? त्या बाबतीत शास्त्राने 3 वर्ग सांगितले. काहींना येण्याचंही स्वातंत्र्य नसतं, जाण्याचंही स्वातंत्र्य नसतं. काहींना येण्याचं स्वातंत्र्य नसतं पण जाण्याचं स्वातंत्र्य असतं. काहींना येण्याचंही स्वातंत्र्य असतं आणि जाण्याचंही स्वातंत्र्य असतं. जीवाच्या बाबतीत विचार कराल तर आपण यायचंही स्वातंत्र्य नाही आपल्याला, जाण्याचंही स्वातंत्र्य नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी खलु दुस्तारी कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित किंवा दिनचार घडी का जीना. दुनिया है मुसाफिर खाना, चाहे लाख करोड़ आए चाहे कोटि खत्म कराए, बस यही चला है जाना. दुनिया है मुसाफिर खाना, जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको चलेगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको चलेगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा. आपल्या बाबतीत विचार कराल तर आपल्याला यायचे स्वातंत्र्य नाही आणि जायचे स्वातंत्र्य नाही. मायबाप जगामध्ये असा तो स्वतःच मरण कोणत्या दिवशी हे निश्चित सांगू शकत होता. जगाच्या पाठीवरती असा एकच झाला जो सांगू शकत होता की 7 दिवसाच्या आत 1 तास सुद्धा अगोदर कोणीच माईचा लाल मला मारू शकत नाही. पण आपल्या आयुष्याचा पडदा कधी पडेल हे कधी सांगता येत नाही. जीवन इतकं चांगलं जगण्याचा प्रयत्न करायचा. सोडून द्या द्वेष मत्सर अभिमान अहंकार. कोणता काळ कोणता क्षण शेवटचा असेल माईबाप काही सांगता येत नाही. आता आपण या ठिकाणी बसलो कीर्तन ऐकतो पण घरी जाईपर्यंत तुमचं काय होतं आणि माझं काय होतं काही सांगू शकतो? माशी पंख पाकडी तव हे सरे म्हणून आहे ते जीवन खूप सुंदर जगण्याचा प्रयत्न करा गड्या. एखाद्याला आपल्याकडे पाहून जगण्याची प्रेरणा उत्पन्न झाली पाहिजे. एखादा आत्महत्या जरी करायला निघाला ना तरी सुद्धा जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो के दुरुस्त करते करते रबर घिस जाए. जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो कि दुरुस्त करते करते रबर घिस जाए और रबर को भी इतना मत घिसो कि घिसते घिसते कागद फट जाए. देव धक्का देत राहतो, कोणत्या धक्क्यानं स्टार्ट व्हायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. समजदार को इशारा काफी.
विठ्ठल विठ्ठल एकदा मिळालाय नरदेह मायबाप पुन्हा मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मग प्रत्येक क्षण एवढा सुंदर जगायचा आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. भाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. जिजुरी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुमंत द्यावा. आनंद या जीवनाचा जीवन खूप सुंदर आहे मायबाप. एका विचारवंतांचं गोड वाक्य आहे. लाईफ इज अ ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसीव अँड फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा खूप चांगला चित्रपट आहे पण त्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नाही. आयुष्य खूप चांगला चित्रपट आहे त्यामध्ये स्माईल ओके कॅमेरा ऍक्शन असं काहीच नसतं. या जीवनरूपी चित्रपटामध्ये सुखाचा क्षण आला म्हणून याला पॉज करता येत नाही. दुःखाचा क्षण आला म्हणून याला पुढेही ढकलता येत नाही. जीवन असा चित्रपट आहे तो आहे त्या पद्धतीमध्ये तो जगावा लागतो. म्हणून येणंही हातात नाही आणि जाणंही हातामध्ये नाही. ते तुम्ही आम्ही जीव आहोत. देवाच्या बाबतीत विचार कराल तर देवाला येत असताना आधी बोलवावं लागतं. हानियेला रूपा बळे करुणी खरे हरिवासी करुणी खरे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. त्याला आणावं लागतं त्याच्या मर्जीने आल्यावर तो निघून जाईल. ज्याला बोलवावं लागतं त्याचं नाव देवे. आता विचारलं तुम्ही काऊ तांबारवाडीच्या सत्यामध्ये तुम्ही काय आलाच नाही तुमची उपस्थिती दिसली नाही ते विचारतील त्यांनी काय आम्हाला आमंत्रण दिलं होतं का. म्हणजे ज्याला आमंत्रणाची अपेक्षा आहे तो देव आहे. आल्यानंतर त्याच्या मर्जीने तो निघून जाईल. पण तिसरा वर्ग समोर घ्या. येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातामध्ये. तुकोबारायांना वाटलं आता देहू गावामध्ये अवतार घ्यावा. घेतला तुकोबारायांनी. 42व्या वर्षी तुकोबारायांना वाटू लागलं आता दिसू नये जना आईसे करी गा नारायणा. तुकोबारायांना कोणी अडवलं नाही. आणखी पुढे सांगू कोणाच्या आडण्याने तुकोबारा अडले नाहीत. आम्ही वैकुंठवासी
लोकांचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा शहाण्या लोकांचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाने ज्यावेळी डोळ्यांचा विषय आला त्यावेळी परमात्म्याचं स्वरूप न्याहाळले, पण ज्यावेळी चित्ताचा विषय आला ना त्यावेळी चित्तामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरणच धारण केले. का चरण धारण केले? तर परमात्म्याचे चरण अत्यंत सुकुमार आहेत. जगामध्ये चित्ताखेरी दुसरं ठिकाणच नसेल की परमात्म्याचे चरण सेफ राहतील, सुरक्षित राहतील. विठ्ठल विठ्ठल एकदा महाराष्ट्रातून काही धार्मिक सहलीसाठी लोक द्वारिकेला गेली. द्वारिकेला गेल्याच्या नंतर त्या ट्रिप मालकाने सांगितलं की इथली मंदिरे टायमात बंद होतात आणि टायमात चालू होतात. इथं मंदिरामध्ये वेळेचं बंधन आहे. तुम्हाला दर्शन करायचं असेल द्वारकाधीशाचं, बरोबर दुपारी 12ला मंदिर बंद होतं. तुम्हाला दर्शन करायचं असेल थोडंसं 12च्या अगोदर हजर राहा. आता मला एक गोष्ट कळत नाही, उत्तर भारतातून कथेची परंपरा महाराष्ट्रामध्ये आली आणि आलं पाहिजे. रामायण भागवत जगाला कळालं पाहिजे. खरं तर कथेची परंपरा ही उत्तर भारतामधली आहे. आता तिकडचं भागवत इकडे आलं, तिकडून रामायण इकडे आलं. या ठिकाणी सुंदर गोष्ट आहे, पण मला हे कळत नाही आपल्या महाराष्ट्रातून काही लोक ट्रिप घेऊन तिथं जातात आणि तिथं जाऊन भागवत करतात. म्हणजे नेमका पराक्रम काय हे गणित मला आजपर्यंत कळालं नाही. आपली लोक तिथं गेल्याच्या नंतर त्या ट्रिप मालकाने सांगितलं तुम्हाला दर्शन करायचं असेल तर थोडंसं 12ला 15 मिनिटं कमी असताना या मंदिरामध्ये, म्हणजे व्यवस्थित दर्शन होतील. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा एक बेस पॉइंट आहे, आपण टायमाच्या आत कुठंच हजर राहत नाही. उदाहरणार्थ माझाच विषय घ्या, म्हणजे मी टायमात इथे हजर राहिले का, पण माझं कारण वेगळं होतं. हे लोक फिरत फिरत फोटो काढत, आताच्या भाषेत सेल्फी काढत, थोडा जरा उशीर झाला मंदिरामध्ये यायला. तुम्ही आजही उत्तर भारतामध्ये गेलात तर मंदिर असतील, तिथे गेलात तर अगदी सकाळी जाताल तर ते म्हणतील अभि ठाकूरजी जगे नाही बाद में आओ. आणखी वेळाने जाताल अभि ठाकूरजी बाल भोगले रे हे बाद में आओ. आणखी वेळाने जाताल अभि ठाकूरजी विश्राम कर रहे हे बाद में आओ. आणखी वेळाने जाताल अभि ठाकूरजी सायम भोगले रे हे बाद में आओ. आणि संध्याकाळी जाताल अभि ठाकूरजी सो गए हे कल आओ. हे लोक गेले पण बरोबर 12 वाजून 5 मिनिटं झालेली होती. गेल्याच्या नंतर दर्शन करू द्या म्हटले. त्या पंडितजींनी सांगितलं अभि ठाकूरजी का भोग लग चुका है, अभि ठाकूरजी विश्राम कर रहे हैं. 4 बजे के बाद मंदिर खुलेगा तब मंदिर में आना. हे लोक म्हणे असं होऊ शकत नाही, आम्हाला संध्याकाळी परत महाराष्ट्रामध्ये जायचंय, फक्त 1 मिनिटासाठी पडदा बाजूला करा, एकदा देवाला पाहून द्या, आम्ही पुन्हा कधीच येणार नाही. ते म्हणे इथले रूल्स आहेत आणि ते रूल्स आम्हाला फॉलो करावे लागतात, ते नियम मोडले जात नाही. एकदा ठाकूरजीला भोग लावला, पडदा टाकण्यात आला की पुन्हा 4 वाजल्याच्या नंतरच तो पडदा हटवण्यामध्ये येतो. अभी ठाकुर जी का भोग लग चुका है, ठाकुर जी विश्राम कर रहे हैं, 4 बजे के बाद उठेंगे, चाय वाय पियेंगे, मंदिर में आएंगे, तब मंदिर में आना. ते म्हणे असं कोणता देव असतो का 12 वाजता जे जेवण करून झोपतो, 4 वाजता चहा पिऊनच मंदिरात येतो, असं देव असतो? अहो जा पंढरपुरामध्ये, आमचा पांडुरंग परमात्मा 24 तास भक्तांसाठी मोकळाच आहे. त्या व्यक्तीने एक उत्तर दिलं तिथल्या पंडितजींनी. त्यांनी सांगितलं पंढरपूर में भगवान खड़ा है भक्तों के लिए, लेकिन यहाँ द्वारिका में वह द्वारकाधीश है, वो यहाँ के राजा है. जैसे मनमानी होगी वैसा करेंगे, 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, मंदिर में आएंगे, वरना आएंगे नाही. त्याचं कोण मालक आहे का? कारण तो इथला राजा आहे. या व्यक्तींचा नाईलाज झाला. 4च्या नंतर मंदिरामध्ये हजर झाले. पुन्हा भगवंताचा अभिषेक करण्यात आला, पाद्यपूजा करण्यात आली. आपली लोक त्या ठिकाणी हजर होती महाराष्ट्रातली. ज्यावेळी भगवंताची पाद्यपूजा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितलं भगवंताच्या चरणावरती तुलसी दल वाहा. तुलसी दल वाहत असताना आपल्या लोकांनी बचतभर मुठभर मंजुळा घेतल्या, देवाच्या चरणावर वाहणार. त्यांनी पुन्हा हाताला आडवा हात केला. म्हटले का हो, मागाची दर्शना करता अडवला आणि ऐकला, आता तुलसी दल वाहते, तुम्हाला काय होतंय? म्हणे अहो वाहायचं तर 2च, तो माहिती नाही. म्हटले आमच्या महाराष्ट्रामध्ये माऊलींच्या समाधीवर ढिगाने तुळशीची पानं पडलेली असतात, पांडुरंगाच्या चरणावरती पायरीवरती ढिगाने तुळशी पडलेले असतात. आम्ही केवळ मुठभरच पानं घेतले, तर तुम्ही का अडवलं? त्यावेळी त्या पंडितजींनी एक वाक्य सांगितलं. माझ्या अभंगाचा मुद्दा इथे,
त्या पंडितजीचं वाक्य होतं, भगवंताची चरण अत्यंत कोमल आहेत. जर एकापेक्षा तुळशीची पानं जर टाकली तर चरणांना रुतण्याची शक्यता आहे. एवढे ज्याचे चरण कोमल आहेत. मग वारकरी संप्रदायाने का चरणाची मागणी केली? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधण्यासाठी देवा मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा हात वरती करा. रगीतले गोधडीतले कृपया जर घेऊन आले असताल तर. तसं 2-3 दिवसाच्या मानाने मला वाटतं आज थंडी कमी आहे. जास्त आहे का? आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथं याही पेक्षा जास्त थंडी होती. बाजूने धरण होतं. मला त्या तुलनेत कमी जरा वाटते. गनिमी तुम्ही रगीन गोदारे घेऊन नाही आले, फक्त शालीच घेऊन आले, तरी सुद्धा हातावर हात आदळला की ऊर्जा निर्मिती होते, ब्लड सर्क्युलेशन होतं. मग राहूची दशा शनीची दशा फिरताना त्या टाळ्या वाजवा आणि 7:30 घालवा. टाळ्या वाजले की सगळे पॉइंट दबले जातात हाताचे, ऊर्जाही निर्मिती होते. असतील कृपा कोणाच्या रगी गोधडीमध्ये तर ऊर्जा निर्मितीसाठी तरी हात वरती घ्या. मी आतापर्यंत म्हटलं का टाळी वाजवा भजन करा? नाही ना. 5 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देते. विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई,
असं म्हणतात की शंखाच्या निनादाने तो आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत वातावरण शुद्धी होते, पण तो शंख त्यांच्या मुखात दिलाय. मला असं वाटतं ती वाणी किती पवित्र असेल. हा हरीचा प्रसाद एखाद्याला प्राप्त होतो. कला हा भगवंताचा काहीतरी प्रसाद असतो माईबाप. आणि भाग्यवान आहोत की आपल्या महाराष्ट्राला अशी मंडळी लाभली. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना थंडी वाजते. माझ्या आवाजापेक्षा तुमची थंडी जास्त आहे मला असं वाटते. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. थोडं नॉर्मल लिहितोय. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भरती ठाई, सुख दुःखा नाही चाडला मा. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. आणि एका सायासन करीन दर्यास, होईन उदास सर्व व्हावे. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षामा घरी कामारी हे दासी, होय सांगोयसी तुका म्हणे. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही. बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तो माझा मला परत करा. या उलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहिला. माझ्या दादांनो, जगाचं वातावरण एवढं विस्कळीत होत चालले, याला ताळ्यावर आणायचे दोन गोष्टीची अत्यंत गरज आहे. विज्ञानही तेवढं गरजेचं आहे आणि अध्यात्मही तेवढंच गरजेचं आहे. आज विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये सुख आणि शांतता नांदू शकते. या ठिकाणी एवढा महिला वर्ग बसलाय. माझी विनंती असेल माझ्या ताईंनो, त्या ठिकाणी काही तरुण वर्ग सुद्धा उपस्थित आहे. तुमच्या मुलीला जीवनामध्ये खूप शिकवा, तिच्या पायावर उभी करा. आणि माझ्या ताईनं जीवनामध्ये खूप शिका गड्या. या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देणारा हा सप्ताह आहे, मुळात जागर स्त्री शक्तीचा. मी म्हणेल की तुमच्या परिसराचं या ठिकाणी मोठेपण असलं पाहिजे. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश दादांच्या मनाचा मोठेपणा असला पाहिजे की आठही कीर्तन या ठिकाणी महिलांचीच आहेत. आणि हा महाराष्ट्रातील आमच्या स्त्री शक्तीचा सगळ्यात मोठा गौरव करणारा उत्सव असेल, जिथं महिलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जातं. मायबाप या स्त्रीला आदिशक्ती स्वरूपामध्ये पूजल्या जातं. जसे भगवंताचे अवतार झाले तसे त्या आदिशक्तीचे सुद्धा अवतार झाले. भारतीय स्त्री एवढी पवित्र आहे की कोणत्याही पापी पुरुषाने तिचं दर्शन घ्यावं, आणि आहे ती. भारतीय स्त्री पतिव्रताच आहे. कोणत्याही पापी पुरुषाने तिचं दर्शन घ्यावं आणि पापी पावन आणि पुनीत व्हावं अशी भारतीय नारी सांगितली. म्हणून भारतीय स्त्रीचा नेहमी सत्कार होतो आणि व्हावा. ती जर सुशील जीवन जगत असेल तर समाज तिचा सत्कार करेल. पण मी कृपया व्यासपीठाची क्षमा मागून सांगते, माझ्या वाक्याचा विपर्यास कुणी करू नका. भारतीय स्त्री जर सुशील जीवन जगत असेल तर समाज तिचा सत्कार करील. पण दिल्ली आणि मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये रात्री 11-12च्या नंतर ती जर रस्त्यावरती मित्रासमवेत जर फिरत असेल एकटी, तर कधी समाज तिचा सत्कार करणार नाही. तिचा वारंवार बलात्कार होईल. जगामध्ये चांगली लोक चांगल्या माणसाचा जसा सज्जनाचा मार्ग सज्जन सोडत नाही, दुर्जन लोक दुर्जनाचा मार्ग कधीही सोडत नाही. आपल्या आयुष्यामध्ये खूप इस्टेट कमवा आणि कमवतोय. आज करिअरच्या नावाखाली फक्त पैसा कमवणं चाललंय. पण ज्यांच्यासाठी कमवतो ती मुलं रात्री पब मध्ये आणि क्लब मध्ये काय करतात हे जर आम्हाला माहिती नसेल तर आमच्या कमवण्याला अजिबात अर्थ नाही. आज का होतात महिलांवरती अत्याचार, का होतात अतिप्रसंग? मला असं वाटतं यांचं कारण यांनी शोधण्यापेक्षा, पुरुष मंडळीने शोधण्यापेक्षा आधी आम्ही शोधलं पाहिजे. का होतो महिलांवरती अतिप्रसंग? माझी विनंती असेल माझ्या ताईंनो, माझ्या माईंनो, उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पोरीला चपाती नाही लाटता आली ना तर हरकत नाही. आज युट्यूबला सर्च केलं, पीठ भिजवण्यापासून चपाती लाटून भाजीपर्यंत सगळं नॉलेज आहे, सगळं नॉलेज. आज आपल्या पोरीला उभ्या आयुष्यात चपाती लाटता नाही आली तरी चालेल, भाजी नाही बनवता आली तरी चालेल. पण माझी विनंती असेल, संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे कसे वापरायचे याचं ज्ञान जर तुम्ही तुमच्या पोरीला दिलं ना तर उभ्या आयुष्यात तिच्यावरती अतिप्रसंगासाठी वेळ कधीच येऊ शकत नाही आणि बाप येऊ शकत नाही. आज लोक म्हणतात पोरी कपडे नीट घालत नाही म्हणून त्यांच्यावरती बलात्काराची वेळ येते.
ही पहिली बाजू आहे. आता माझी दुसरी बाजू लक्षात घ्या. आज मुलीवरती अत्याचार होतात यासाठी तिचे कपडे जबाबदार नाही, तिची जात जबाबदार नाही, तिचा धर्म जबाबदार नाही. आज मुलीला वेस्टर्न पॅटर्न घालू द्या तरी तिच्यावरती बलात्कार होतो. तिला नऊवार साडी घालू द्या तरी तिचा बलात्कार होतो. तिला साडी घालू द्या, पंजाबी ड्रेस घालू द्या तरी तिचा बलात्कार होतो. दोष तिच्या वस्त्राचा नाही मायबाप, दोष तिच्या धर्माचा नाही. ती हिंदूची असली काय तरी बलात्कार होतो, मुस्लिम असली काय तरी बलात्कार होतो, आणि ख्रिश्चन असली काय तरी बलात्कार होतो. आज दोष तिच्या वयाचा नाही, दोष तिच्या जातीचा नाही, दोष तिच्या वस्त्राचा नाही. ती 50 वर्षाची म्हातारी असली तरी तिचा अतिप्रसंग होतो. ती 25 वर्षाची तरुण मुलगी असली तरी तिच्यावरती बलात्कार होतो, आणि 5 वर्षाची चिमुरडी असली ना तरी तिच्यावरती बलात्कार होतो. आज दोष महिलेच्या वस्त्राचा नाही, जातीचा नाही, वयाचा नाही. दोष आहे कुणाचा? अरे दोष समाजामध्ये वासनेने बरबटलेल्या त्या अपवित्र नजरेचा आहे, ज्या नजरेत स्वतःची माय माय दिसू शकत नाही, ज्या नजरेमध्ये स्वतःची बहीण बहीण दिसू शकत नाही. माझी विनंती असेल माझ्या दादांना, कृपा आहे तुमची बहीण म्हणून माझं ऐकून घ्या. दुसऱ्याच्या आई आणि बहिणीबद्दल तेवढे शब्द वापरा, तेवढे शब्द बोला जेवढी तुमच्या आई आणि बहिणीबद्दल तुमची ऐकून घ्यायची मानसिकता असेल. दुसऱ्याच्या 18 वर्षाच्या काचेच्या इमारतीला दुरून दगड मारायच्या आधी एक लक्षात घ्या माझ्या दादांनो, काचेची एक इमारत 18 वर्षाची आपल्या घरामध्ये, जर आपल्या इमारतीला कोणी दगड मारला आणि तिला जर तडा गेला तर काय अवस्था होईल आपली? म्हणून माझ्या समस्त भगिनींना, ती वृद्ध असेल, ती तरुण असेल, ती बाल स्वरूपामध्ये असेल, प्रत्येक बहिणीने रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला आपल्या भावाकडे एकच ओवाळणी मागायची. दादा द्यायचं असेल तर एकच दे. घरात तू जशी माझी रिस्पेक्ट करतोस, जसा माझा आदर करतोस, घरातून बाहेर पडताना ड्रेस मध्ये दिसणारी पोरगी तुझी बहीणच आहे, साडीत दिसणारी बाई तुझी आईच आहे, आणि लुगड्यात दिसणारी म्हातारी तुझी आजीच आहे, असं जोपर्यंत तुम्ही समजणार नाही ना तोपर्यंत भारतामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार अजिबात आमची भारतीय संस्कृती ही स्त्री हिंदूच्या देवाऱ्यातली देवता मानली जाते. मायबाप, तुम्ही असेच जर स्त्रियेची अवहेलना करत राहिले ना, माझी विनंती असेल दुसरी गोष्ट, व्यसन करू नका. आज खेड्यामध्ये बिकट परिस्थिती, जेवढा धूर चुलीतून निघत नाही एवढा धूर जर दिवसाला सिगारेट मधून जर निघत असेल मुलांच्या, तर ही पिढी उद्याचं भविष्य काय घडू शकते? आईने ताटात जेवायला वाढल्यावर जेवढे घास मुखात अन्नाचे जाणार नाही तेवढे जर तंबाखू गुटख्याचे जाऊ लागले तर ही पिढी उद्याचं भविष्य काय घडू शकणार आहे? काही काही लोक जेवण झाल्यावर जेवढं पाणी पित नाही, काही काही आधी ढोसल्याशिवाय घासच गिळत नाही. तुम्ही असेच, तुमच्याकडे परिस्थिती कशी मला माहिती नाही बरं का, पण जनार्दन स्वामींचा परिसर आहे. मला वाटतं सगळे भक्त मंडळी असले पाहिजेतच, पण तरी सुद्धा व्यसन करत असताना माझ्या दादानं फक्त 5 वर्ष थांबागड्या. तुम्ही असेच पियत राहिलात आणि असेच पुढे खात राहिलात ना, मी कोणाचं उद्देशून बोलत नाही, कोणालाच उद्देशून बोलत नाही. कीर्तन हे एक रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, इथं कोणाचं माप घेऊन कपडे शिवले जात नाही, पण उपलब्ध झालेला ड्रेस कोणाला कोणाला तरी उतरल्याशिवाय राहत नाही. कीर्तनकार बोलतात वेगळे उद्देशाने, खाली बसलेले टकूनच असतात, हे कोणावर फिट बसते. आमचा अजिबात उद्देश नसतो. तुम्ही जर असेच पित राहिलात आणि असेच खात राहिलात ना, आणखी 5 वर्षांनी 60 वर्षाचा म्हातारा बाप घरात रडत असेल, 35 वर्षाच्या पोराचं प्रेत पडलेलं असेल, त्याचे लहान लहान भाऊ त्याच्या प्रेताला खांदा देतील आणि 5 वर्षाचं पोरगा अग्नीला डाग देईल जर तुम्ही असेच पित राहिलात तर. आजच जागे हो माझ्या दादांना, आणि ज्यांचे राहिलेत ना ते तर जागेच राहा, कारण आता 2 कोरोनाचे लॉकडाऊन येऊन गेलेत, आता 3रे येणारे. घाबरू नका, पण येणारे. कोणावर येणारे? ज्याने 15ची मेथीची जोडी 30ला विकली, ज्याने 20 रुपयाचा गुटखा 50ला विकला, येणारे. ज्यांची नीतिमत्ता ढासळली ना त्यांच्यावरती 3री लाट येणारी. आता ज्यांचे झालेत लॉकडाऊन मध्ये बिचारे भाग्यवान येते, आता बाकीचे राहिले नवरदेव होऊ शकत नाही, आणि बात विचार करायचा नाही. आणखी 5 वर्षांनी फक्त थांबा गाड्यात, आफ्टर 5 इयर्स 5 वर्षांनी ती पोरगी उच्च शिक्षित असणार. आणि आज मी डोक्यामध्ये एकच फॅड घुसून घेतले पोरीने, नवरा करीन तर येऊ का मी माहीत घेऊन खाली, यांच्यापेक्षा यांच्या मम्या जास्त
जास्त खतरनाक झालं. मुळामुळी जमीन किती, जमीन अशी चरिता जमिनींची पोरगी सकाळी 7ला शेतात घुसल्या, संध्याकाळी 5लाच बाहेर निघणारी. तिला अजून येड्यातला खुरप्यातला फरक समजना. एक दिवस सासूबाईंनी गहू खुरापण्यासाठी नेली. अर्ध्या तासानं सासूच्या लक्षात आला सुनबाईंनी गवत गवत तसं ठुलं गहू गोच उपटून घेतला. मग सासूबाई म्हटली सोनबाई काम राहू द्या, काम मी करीते, तुम्ही मोबाईल घ्या झाडाखाली बसून व्हॉट्सअपवर अभ्यास करा. काय दिवे लावणार आहे ते. तिला अजून घासातला मी तिथला फरक कळना. सासऱ्याने सांगितलं सुनबाई आपल्या घरी महाराज लोक जेवायला येणार आहे, जरा मळ्यात जा मेथीची भाजी घेऊन या. तिनं मेथी समजून आम्हाला घासगवत खाऊ घातलं. काय दिवे लावणार आहे ते. म्हणून फक्त पोरींच्याच बापांना बायोडॅटी काढावे लागतात. पोरांच्या बापांना अजिबात बायोडॅटी काढायची गरज. कारण तुमचा पोरगा ज्यावेळी मित्राच्या हळदीमध्ये डीजेच्या समोर दारू पिऊन नाचतो तोच त्याचा. माझ्या दादांना आपलं भयपर्यंत तरी विकला. मी सांगितलं तुम्हाला अजून 5 वर्षांनी परिस्थिती भयंकर. आज किमान तुम्ही मुलीला बघण्यासाठी तरी जाऊ शकता तो 5 वर्षांनी. आणि का ग तुम्ही एवढे नियम करतात. मुलगा अमका असावा, धमका असावा, गोरा असावा, उंची असावी, शिक्षण असावं. एक नियम टाका ना त्याच्यात आणखी. पोरगा पाहायला येऊ द्या, त्याच्याकडे 7 गुण पहा, बाकी काही असू का नसू. तो कुलवान असावा, तो शीलवान असावा, तो गुणवान असावा, तो धनवान असावा, ज्ञानवान असावा, विद्वान असावा आणि सद्वान असावा. यातला एक जरी गुण कमी असला तर असं वाचवायचं त्याला. जणू त्याचा 10वीचा पेपर द्यायचा राहिलाय. काही नाही पण वाचवायचं. तो पाहायला आला तर त्याला म्हणायचं बाबा या हाराची जर अपेक्षा असेल ना आधी तुळशीची माळ गळ्यात घाल, तर फुलाच्या माळेची अपेक्षा कर. होतील ना पटापटा हे माळकरी. बाकी आम्हाला काही नको मायबाप. पण नियम करताना आम्ही कुठेतरी चुकतो. 5 वर्षांनी परिस्थिती बिकट असणारी. ती पोरगी तालुक्याच्या जिल्ह्याच्या गावी जॉब करत असणार. आता ती उच्च शिक्षित असणार. मग ती आपल्या मैत्रिणीला फोन करणार, का ग सोनी तुला 2-4 दिवसामध्ये सुट्टी का. म्हटले काय काम होतं. काही नाही, चांबारवाडीतला एक शेतकरी बाप फारच मागे लागला, या आमच्या पोराला पाहून जा, या आमच्या मुलाला पाहून जा. जरा पाऊस जरा जाऊच कसा दिसतो, काय करतो. मग ती तिच्या मित्रमैत्रिणी सहित 4 व्हीलर गाडीत बसून येणार. त्या नवऱ्या मुलाचा भाऊ दारात रांगोळ काढत असणार. मग ती येणार, सोफा सेटवर बसणार. हा नवरा मुलगा पहिल्यांदा पाणी घेऊन जाणार, मग चहा घेऊन जाणार, 10 मिनिटांनी कांदा पोळी घेऊन जाणार. ती याला विचारणार का रे नाव काय, शिक्षण किती, घरातली कामं धामा येतात का, लेकरं बाळ सांभाळशील का झाल्यावर. कारण ती डबल पीजी, ती पोस्ट ग्रॅज्युएट, ती LLM, हा लटक के मॅट्रिक पास. मग ती जॉब करणार आणि हा पोरं सांभाळ. तुम्हाला पटतंय माझ्या दादांनो, पटतंय. स्त्रियाच्या हातातलं गुलाम व्हायचंय. जर व्हायचं नसेल तर आज स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. एखादी पॅन्ट फाडवायची, ती पुन्हा शिवायची, ती पुन्हा उसवायची, पुन्हा शिवायची, पण रिकामं बसायचं. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवण्याची तयारी ठेवा. तुकोबाऱ्या गाथा देतात, प्रेरणा देतात की ओलीमुळं भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. आकाशामध्ये झेप घेणाऱ्या पंखांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. ती जिद्द सर्वांना लावावी अशी आपण जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. झालेली सेवा संत महंतांच्या सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या चरणी अर्पित करून सेवेला पूर्णविराम. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली विजे जीवे तरी न ते पुरते, अधिक ते सरते करुणी घ्यावे, हे तुम ते तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे युक्ती नवे भाव उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणी